नमस्कार मित्रांनो, आपले खदाळ किचनमध्ये स्वागत आहे। आजची आपली रेसिपी असणार आहे गोबी मंचुरियन। घरगुती स्वरूपाची गोबी मंचुरियन आपण सुद्धा नक्की घरी ट्राय करायचे आहे। तर पाहूया आजची रेसिपी। सुरुवातीला आपण अंदाजे पाव किलो गोबी घेतलेली आहे। या गोबीला आपण व्यवस्थित दोन भागामध्ये आता कट करणार आहोत। दोन भागामध्ये व्यवस्थित कट केल्यानंतर आपण या गोबीला आपल्या व्यवस्थित किसून घेणार आहोत। ध्यानात ठेवायचे बारीक स्वरूपात आपल्याला किसून घ्यायची आहे। जसे की याप्रमाणे आपण इथे पाहू शकता, अतिशय सुंदर अशी आपली गोबी इथे आपण किसून घेतलेली आहे। यानंतर आपण या गोबीमध्ये पाणी सुटते का एकदा चेक करून घ्यायचे व नंतर ते दाबून व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे। यानंतर आपण यावरती 2 चम्मच लाल तिखट टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये 1 चम्मच धनिया पावडर, यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे आणि यानंतर आपण यामध्ये अद्रक लसूणची 2 चम्मच पेस्ट ॲड करून घेणार आहोत। आणि यानंतर आपल्याला संपूर्ण हा मसाला आपल्या गोबीला व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचा आहे, जेणेकरून संपूर्ण मसाला गोबीला लागेल आणि ती संपूर्ण एकजीव होईल। यानंतर आपण यामध्ये 2 चम्मच मैदा ॲड करणार आहोत। यानंतर 2 चम्मच जवळपास कॉर्नफ्लॉवर यामध्ये आपण ॲड केलेले आहे आणि ते व्यवस्थित आता आपण संपूर्ण मिक्स करून घेणार आहोत। यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे यामध्ये आपण 65 1 चम्मच मसाला टाकून घेणार आहोत। याने शपथ सांगतो अतिशय चविष्ट असे आपले मंचुरियन होणार आहेत। आणि यानंतर आपण व्यवस्थित मंचुरियन आपले गोल आकारात तयार करून घेतलेले आहेत, जेणेकरून आपले मंचुरियन व्यवस्थित दिसतील आणि व्यवस्थित आकार धारण करतील, व्यवस्थित शेकतील। यानंतर आपण एका कढईमध्ये तेल ठेवून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण आपले मंचुरियन व्यवस्थित तळून घेणार आहोत। ध्यानात ठेवायचं आहे, मंचुरियन हे जास्त करपू द्यायचे नाही आहेत। व्यवस्थित ब्राऊन आकार त्यांना आला त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की आपले आता मंचुरियन व्यवस्थित तयार झालेले आहेत। त्यानंतर आपण वळणार आहोत आपल्या या मंचुरियनच्या ग्रेव्हीसाठी। तर सुरुवातीला आपण शिमला मिरची व्यवस्थित कापून घेतलेली आहे। त्यानंतर व्यवस्थित स्लाइसमध्ये आपण कांदा कापून घ्यायचा आहे। त्यानंतर आपण बारीक काप केलेली लसण कट करणार आहोत। त्यानंतर एका कढईत तेल ठेवून कांदा व्यवस्थित आपल्याला हलका ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हलका कांदा ब्राऊन झाल्यानंतर आपण इथे पाहू शकता, आपण यामध्ये हिरवी मिरची 2 हिरव्या मिरच्या कट करून व्यवस्थित ॲड केलेल्या आहेत। त्या व्यवस्थित आपण त्या आपल्या कांद्यामध्ये तळून घ्यायच्यात आणि यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत शिमला मिरची। ती व्यवस्थित आपण मोठ्या फ्लेमवर यामध्ये तळून घ्यायची आहे। व्यवस्थित नरम ती झाली पाहिजे आणि तिचा सुगंध आपल्या संपूर्ण मंचुरियनमध्ये दरवळला पाहिजे। आणि यानंतर आपण यामध्ये ॲड करायचा आहे आपला लसूण। व्यवस्थित बारीक कट केलेला लसूण आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित तो तळून घेणार आहोत। यानंतर व्यवस्थित आपली शिमला मिरची तळून झाल्यानंतर आपण यामध्ये आता बारीक कट केलेला आपला पातीचा कांदा यामध्ये ॲड करून व्यवस्थित तळून घेणार आहोत।
आपण इथे पाहू शकता व्यवस्थित आपलं संपूर्ण हा मसाला भाजला गेलेला आहे। यानंतर आपण यामध्ये ॲड करायचा आहे 2 चम्मच टोमॅटो सॉस। आपल्या या ग्रेव्हीला विशिष्ट अशी टेस्ट देण्यासाठी हे संपूर्ण सॉसेस अति महत्त्वाचे असतात, त्यामुळे 2 चम्मच आपण त्या सुरुवातीला टोमॅटो सॉस टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित एकजीव आपण आता इथे हे मिक्स करून घेणार आहोत। यानंतर दुसऱ्या सॉसची बारी येते आणि तो म्हणजे सोया सॉस 2 चम्मच आपण यामध्ये ॲड करत आहोत आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आपल्याला। सोया सॉसशिवाय व इतर सॉसशिवाय आपली कोणतीच चायनीज रेसिपी पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे हे सॉस इथे अतिशय महत्त्वाचे असतात। यानंतर आपण यामध्ये 2 चम्मच चिली सॉस ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित हे चिली सॉस ॲड केल्यानंतर आपल्याला संपूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। आपण इथे पाहू शकता ग्रेव्ही अतिशय सुंदर असा कलर घेत आहे आणि यानंतर आपण 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर व्यवस्थित मिक्स करून त्यात पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ते यामध्ये ॲड करणार आहोत, जेणेकरून आपली ग्रेव्ही थोडीशी थिक तयार होईल आणि आपले मंचुरियन त्यामध्ये ॲड करण्यासाठी तयार होईल। आपण इथे पाहू शकता आपली ग्रेव्ही अतिशय सुंदर प्रकारे तयार झालेली आहे आणि त्यामध्ये आपण तयार केलेले मंचुरियन ॲड करणार आहोत। अतिशय सुंदर, जणू काही हॉटेलला हे मंचुरियन व्हावेत असा सुगंध, असा सुहास संपूर्ण परिसरात दरवळत आहे। जणू काही एखादा चायनीजचा हा विशिष्ट असा स्ट्रीटवरचा गाडा असावा असा सुगंध येत आहे। पण अतिशय सुंदर आपली ही डिश आपण इथे पाहू शकता, सुंदर दिसत आहे, कलरफुल दिसत आहे आणि विशेष हे आहे की ही अतिशय स्वच्छ आहे, त्यामुळे बेझिझक आपण पोटभर खाऊ शकता। एकदम घरगुती स्वरूपाचे अतिशय चवदार असे गोबी मंचुरियन आपले तयार आहे। तुम्हाला शपथेवर सांगतो, असे मंचुरियन तुम्ही कोणत्याही हॉटेलला खाल्ले नसतील। एवढे लजीज, एवढे टेस्टी, एवढे जबरदस्त गोबी मंचुरियन तयार आहेत। तुम्ही सर्वांनी नक्की एकदा ट्राय करायचं आहे।